ज्ञानेश्वरी पठण अध्याय दुसरा, ओव्या 286 ते 305, श्लोक 55 ते 59. मग अच्युत म्हणे सुखे, जे किरीटी तुझ निके, ते पोस्ट पाऊन मेखे मनाचे या बोला पार्थे, म्हणितले सांग पा श्री कृष्णा ते, काय म्हणिते स्थिती प्रज्ञाते, ओळखो केवी आणि स्थिर बुद्धी जो म्हणजे, तो कैसिया चिंधी जाणिजे, जो समाधी सुख भोजे, अखंडित ते कवळे स्थिती असे, कैसे रूपी विलसे, देवा सांगावे ऐसे लक्ष्मीपती, तव परब्रह्म अवतरणू, जो षड गुणाधिकारणू, तो काय तेथ नारायणू, बोल तू वासे. श्री भगवान वाच, प्रजहाति यदा कामान, सर्वान् पार्थ मनोगतान्, आत्मन्येवात्मना स्तुष्ट, स्थितप्रज्ञस्तदोचते. म्हणे अर्जुना पर्येसी, जो हा अभिलाषू प्रौढ मानिसी, तो अंतराय स्वमुखेसी करितु असे, जो सर्वदा नित्य तृप्तू, अंतःकरण भरितू, परिविषया माझे पतितू, जेने संगे कीजे, तो काम सर्वथा जाये, दयाचे आत्मतोषी मन राये, तोची स्थित प्रज्ञ होये, पुरुष जाणये. दुःखेष्वनु विघ्नमना, सुखेषु विगतस्पृह, वितरागभ्य क्रोध, स्थितधीर मुनिरुच्यते, नाना दुःखे प्राप्ती, जयासी उद्वेगो नाही चित्ते, आणि सुखाची या आरती अडपैजेना. अर्जुना तयाच्या ठायी, काम क्रोधू सहजे नाही, आणि भयाचे नेणे कही परिपूर्ण तो. ऐसा जो निरवधी, तो जाणपा स्थिर बुद्धी, जोर निरसोनी उपाधी, भेदरहितू, सर्वत्र निरस्नेहस्त, तत्प्रस्यत शुभाशुभम्, नाभिन्दन्ति न द्वेष्टिस्त, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता
जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रोदका जैसा अधोमोत्तम प्रकाशा माझी नमणे ऐसी अनवच्छिन्न समता भूमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे गोमटे काही पावे तरी संतोष तेणे नादी भवे जो ओवखटेली नागवे विषादासी ऐसा हरित शोक रहितो जो आत्मबोध रहितो तो जाणता प्रज्ञयुक्तो धनुर्धरा यदा संहरते चायं कूर्मंगानिव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता का कूर्मज्या परी वाईला अवेव पसरी नातरी इच्छावशे आवरी आपुले आपण तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थितीत पातली असे विषया विनिवर्तन्ते निराहार्यस्य देहिना रसवर्जं रसोत्प्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते अर्जुना आणि काही एक सांगेन ऐके कौतुक या विषयाते साधक त्यजेति नियमे श्रोत्रादि इंद्रिये आवृत्ती परिरसने नियम न करीती ते सहस्रधात कवळिती विषयही जैसी वरीवरी पालवी खुडीजे आणि मुळे उदक घालीजे तरी कैसे निनाशू निपजे तया वृक्षा रामकृष्ण हरी।